उपोषणाचा इशारा दिलेला आहे, त्यांच्या भूमिकेसोबत तुम्ही सहमत आहात का? नाही, नक्की नक्की जरांगे सरांसोबत आम्ही भेट घेऊ आणि त्यांचा जो काही मुद्दा असेल आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. कारण की मला काय वाटतं ना, शिक्षण त्यांचं काय म्हणणं आहे की जे गोरगरीब आहेत त्यांना शिक्षण भेटलं पाहिजे, शिक्षणात अडचणी नाही आल्या पाहिजे. मला वाटतं तसंच झालं पाहिजे. जेव्हा आपण आरक्षणाचा विचार करतो, आरक्षणामध्ये काय आपण गाडी बंगले तर नाही देते ना लोकांना. लोकांना काय देतोय? मुलांना आपण शिकण्याची संधी देतोय ज्या मुलांकडे त्याचे रिसोर्सेस नाहीये. तर शिक्षण जास्तीत जास्त लोकांना भेटावं यापासून कोणाला का प्रॉब्लेम असावा? त्यांची तुम्ही भेट घेणार आहात का? 29 ऑगस्ट रोजी त्यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे, त्यांच्या भूमिकेसोबत तुम्ही सहमत आहात का? नाही, नक्की नक्की जरांगे सरांसोबत आम्ही भेट घेऊ आणि त्यांचा जो काही मुद्दा असेल आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. कारण की मला काय वाटतं ना, शिक्षण त्यांचं काय म्हणणं आहे की जे गोरगरीब आहेत त्यांना शिक्षण भेटलं पाहिजे, शिक्षणात अडचणी नाही आल्या पाहिजे. मला वाटतं तसंच झालं पाहिजे. जेव्हा आपण आरक्षणाचा विचार करतो, आरक्षणामध्ये काय आपण गाडी बंगले तर नाही देते ना लोकांना. लोकांना काय देतोय? मुलांना आपण शिकण्याची संधी देतोय ज्या मुलांकडे त्याचे रिसोर्सेस नाहीये. तर शिक्षण जास्तीत जास्त लोकांना